Welcome friends. Let's see practical problem on admission of a partner in your book on page number 161. Problem number 2. Unsolved problem आहे आपल्या पुस्तकामधला 161 वरचा नंबर 2. सुरुवातीला आपण पूर्ण प्रॉब्लेम रीड करूया. लेट्स रीड. Amalendu and Samir share profits and losses in the ratio of 3:2 respectively. Old partners and it's their old ratio. हा त्यांचा old ratio आहे 3:2. Their balance sheet as on 31st March 2017 was as under. There has been given balance sheet as on 31st March 17. These all are assets, these all are liabilities and reserves, capitals. On 1st April 2017, they admit Paresh into the partnership. The terms being that on 1st April, very next day, 31st March 17, after next day, 1st April 17, they admit Paresh. New partner's name is Paresh. The terms being that, terms काय दिल्यात बघा. What is the condition for admission of Paresh? Let's see. First, he shall pay rupees 16,000 as his share of goodwill. Means गुडविल त्याने ह्या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेलं आहे 16,000 रुपयाचं. हू? परेशने इंट्रोड्यूस केलं गुडविल. 50% अमाऊंट ऑफ गुडविल शॅल बी विड्रॉन बाय द ओल्ड पार्टनर्स. विड्रॉवल केस आहे, आपण नंतर बघूया त्याचं काय करायचं. ऑन नेक्स्ट पेज, ही शॅल हॅव टू ब्रिंग इन रुपीज 20,000 ॲज हिज कॅपिटल. The contribution as capital has been given, that is rupees 20,000 for 1/4 shares in future profits. फ्युचर प्रॉफिटमध्ये त्याला किती शेअर हवा आहे? 1/4 शेअर हवा आहे. ह्या कंडिशन्स आहेत. नंबर 3, फॉर द पर्पज ऑफ परेश ॲडमिशन इट वॉज ॲग्रीड दॅट द ॲसेट वुड बी रिव्हॅल्यूड ॲज फॉलोज. आपल्या ॲसेटच्या किमती या ठिकाणी काय झाल्या आहे? रिव्हॅल्यूड झालेल्या आहेत, म्हणजे किमतीमध्ये बदल झाले ते आपण या ठिकाणी बघूया. विच वन? ए. लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड 60,000. लँड अँड बिल्डिंग 60,000 झालेली आहे. इन प्रिवियस इट वॉज लँड अँड बिल्डिंग हॅज बीन गिवन 50,000 ऑन 31st March 17. म्हणजे लँड अँड बिल्डिंग होती किती आपल्याकडे? 50,000. नाव इट्स बिकम 60,000. 60,000 झाली. मीन्स इन्क्रीज बाय 10,000. देअरफॉर आय साईन इट प्लस. इथे आपण साईन केलं आहे सध्या प्लस. इन्क्रीज झालं, ॲसेट इन्क्रीज झाला अप टू 60,000. देअरफॉर ॲड, इथे साईन मी लिहिलं आहे. प्लांट अँड मशिनरी इज टू बी व्हॅल्यू 16,000. प्लांट अँड मशिनरी इज नाव 16,000. बट प्रिवियस डे इट वॉज रुपीज 20,000. प्लांट अँड मशिनरी होती 31 मार्चला किती? 20,000. नाव इट्स बिकम 16,000. दॅट्स मीन्स डेप्रिसिएटेड बाय 4,000. 20,000 होती, आता झाली 16, म्हणजे 4,000ने किंमत त्याची कमी झाली. डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ मशिनरी बाय 4,000. देअरफॉर आय मेन्शन इट मायनस साईन. प्लस इन्क्रीज झालं म्हणून प्लस केलं, या ठिकाणी मायनस साईन मी या ठिकाणी लक्षात येण्यासाठी केलं. थर्ड, दॅट इज सी. स्टॉक व्हॅल्यूड ॲट 20,000. स्टॉक 20,000. बिफोर इट 16,000. Stock was 16,000. Now it's 20,000. That means increase by 4,000. Appreciated. Increase in the value of stock that is rupees 4,000. 4,000 ने ह्या ठिकाणी increase झालं. I return it plus. And furniture and fixture at rupees 4,000. Furniture 4,000 झालं आहे. प्रिवियस डेला किती होतं बघा? फर्निचर अँड फिक्चर 8,000 होतं, आणि आता ते किती झालं? 4,000. That means depreciated furniture by 4,000. Therefore minus, decrease in the value of furniture. Next, a provision of 5% on debtors would be made for doubtful debts. That is RDD. RDD आहे. 5% आपण डेटर्समधनं मायनस करायचो. आपल्याला माहिती आहे पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये नॉन प्रॉफिट कन्सर्नमध्ये आपण शिकलेलो आहोत. डेटर्समधनं आपण 5% RDD मायनस करतो प्रोव्हिजन म्हणून. याचा अर्थ डेटर्सची किंमत कमी होणार आहे 5%ने. देअरफॉर ॲसेट डिक्रीज. वन वे ॲसेट डिक्रीज. अदर वे आपण काय म्हणू शकतो? RDD आपली प्रोव्हिजन आहे, दॅट इज लायबिलिटी इन्क्रीज झाली म्हणून तुम्ही ॲड करू शकता. या ठिकाणी अधिकसुद्धा म्हणू शकता. लायबिलिटी वाढली पण ॲसेट तुमचा कमी झाला.
ठीक आहे. व्हॉट दे रिक्वायर्ड, पास द नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ द न्यू फर्म. ही जी ट्रान्झॅक्शन झाली त्याच्या एंट्र्या रेकॉर्ड करा असं म्हणतायत न्यू फर्ममध्ये. देअरफॉर लेट्स वी सॉल्व द प्रॉब्लेम by passing journal entries. Journal entries, in previous video we have already studied about the pro forma journal entries and step of journal entries. Steps आपण शिकलो होतो. To remind, let's see pro forma journal entries. फर्स्ट स्टेप आपले काय, ट्रान्सफर रिझर्व्स, अक्युमुलेटेड प्रॉफिट अँड लॉसेस काय आहेत का बघायचे आहेत आपण. कॅपिटल आणलं का बघायचं आहे. गुडविल काय आहे का बघायचं आहे आपल्याला. नेक्स्ट रिव्हॅल्युशन ॲसेट लायबिलिटीमध्ये काय झालं आहे का बघायचं. आणि अर्थातच ॲट लास्ट क्लोजिंग एंट्री आपली काय असणार आहे ती करायची आहे. त्याच्यामुळे ह्या पद्धतीने आपण जाणार आहोत. फर्स्ट रिझर्व्स प्रॉफिट लॉस आहे का बघूया. हे कुठे सापडणार आपल्याला, बॅलन्स शीटमध्ये. लेट्स सी ओल्ड बॅलन्स शीट ऑन 31 मार्च 17 बॅलन्स शीट. रिझर्व्स क्रेडिट असतात आहेत बघा या ठिकाणी. रिझर्व्स दिलेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाही आहे. इकडे सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे लॉस इथे असतं ते नाही आहे. म्हणजे आपल्याकडे फक्त रिझर्व्स आहेत. अर्थात हे आपण काय करतो, ट्रान्सफर करतो ओल्ड पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंट. इथे कॅपिटल करंट अकाउंट नाही आहे, देअरफॉर कॅपिटल अकाउंट. म्हणून आपल्याकडे ओल्ड पार्टनर्स आहेत अमलेंदू अँड समीर. ह्या दोघांना आपण काय करणार, हे रिझर्व्स डिस्ट्रीब्यूट करणार, वाटून टाकणार आहोत. रिझर्व्सचा बॅलन्स कोणता, लायबिलिटी, देअरफॉर क्रेडिट. मग आपण आता हे डिस्ट्रीब्यूट करतो म्हणून याला काय करा, डेबिट करा. आणि हे त्यांच्या खात्यामध्ये ॲड करतो म्हणजे क्रेडिट करतो. देअरफॉर एंट्री शुड बी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ न्यू फर्म, डेट, पर्टिक्युलर्स, लेजर फोलिओ कॉलम, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज असे आपण कॉलम केलेले आहेत. 11वीत आपण हे शिकलेलो आहोत. डेट कोणती आहे, ही ॲडमिटेड ऑन 1 एप्रिल 17 म्हणजे ह्याच दिवशी आपण सगळे ट्रान्झॅक्शन्स करतो आहे. देअरफॉर डेट 2017 एप्रिल 1. रिझर्व्स क्रेडिट होते ते आपण डेबिट केले कारण डिस्ट्रीब्यूट करतो आहे. देअरफॉर जनरल रिझर्व्स अकाउंट डेबिट. How many? 20,000. Therefore, debited rupees 20,000. General reserves account debit 20,000 to Amalendu's capital, to Samir's capital. Old partners capital. Old partners capital. ठीक आहे. 20,000 आपण डिस्ट्रीब्यूट करतो. Being reserves distributed among old partners. आता हे डिस्ट्रीब्यूट कसे केले आपण, in their old ratio 3:2. रेशो त्यांचा कोणता आहे, 3:2. त्या रेशोमध्ये आपण वाटले तर किती येणार बघा, 20,000 भागिले 5 करा, डिवाइड बाय 5 इंटू 3 दॅट इज 12,000 इंटू 2 दॅट इज 8,000. म्हणजेच आपण 3:2 ह्या रेशोमध्ये वाटले, 12,000 8,000 दोघांना डिस्ट्रीब्यूट केले. एंट्री नंबर फर्स्ट बॅलन्स शीटमध्ये असते. आपल्याला अर्थातच रिझर्व्स किंवा प्रॉफिट्स इकडे असतात आणि लॉस असेल तर या बाजूला असेल. पण आपल्याला फक्त सापडले रिझर्व्स, त्याची एकच एंट्री आपण पास केली. रिझर्व्स अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल विथ डिस्ट्रीब्युशन बाय ओल्ड रेशो. ठीक आहे. नेक्स्ट आता बघूया आपण प्रॉब्लेममध्ये. इथल्या एंट्र्या संपल्या बॅलन्स शीटमधल्या. आता इथे पॅरेग्राफ ज्या टर्म्स आहेत त्याच्यामध्ये कुठे एंट्री आहेत का बघूया आपण आणि त्यानुसार रेकॉर्ड करूया. नंबर फर्स्ट, ही शाल पे ₹60,000 ॲज द शेअर ऑफ गुडविल. म्हणजे गुडविल तो कॉन्ट्रीब्यूट करतो आहे इंटू द बिझनेस दॅट इज 16,000. म्हणजे 16,000 रुपये दॅट इज कॅश बिझनेसमध्ये आणली गुडविल म्हणून. म्हणून आपण गुडविलच्या एंट्री या ठिकाणी रेकॉर्ड करूया. गुडविल फर्स्ट एंट्री कॅश आणली, सेम डेट. देअरफॉर फर्स्ट काय आणली, कॅश आणली. आपण कॅश ऑर बँक म्हणतो. कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू काय आणलं, गुडविल. कॅश कम्स इन. ठीक आहे. काय म्हणून आली, गुडविल म्हणून आली. देअरफॉर कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट 16,000 बिईंग कॅश ब्रॉट इन बाय परेश ॲज गुडविल. परेशने म्हणजे न्यू पार्टनरने गुडविल आणलेलं आहे. कॅशमध्ये गुडविल या ठिकाणी अवेलेबल झालं 16,000. ॲज यू नो, ज्यावेळेस आपण एखादी ही गुडविल आपल्याकडे येतं ते आपण लगेच काय करतो, बिझनेसमध्ये रिटेंड करतो. रिटेंड करतो म्हणजेच काय करतो, ओल्ड पार्टनर्समध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करून टाकतो. म्हणजे हे त्याचं गुडविल आहे, ते यांनासुद्धा त्याचं बेनिफिट मिळायला पाहिजे ओल्ड पार्टनर्सला. म्हणून हे आपण लगेच काय करतो, इथे मेन्शन नाही केलं आहे कुठे रिटेंड करा म्हणून, पण कंपल्सरी जेव्हा कॅशमध्ये गुडविल आणतात त्याच्यानंतर लगेच आपण सेकंड एंट्री कोणती पास करायची, द गुडविल रिटेंड इन टू द बिझनेस किंवा डिस्ट्रीब्यूट अमंग द ओल्ड पार्टनर्स. म्हणून आपण काय केलं, हे गुडविल जे आहे ह्या गुडविलचा बेनिफिट जे आहे ते आपण ओल्ड पार्टनर देणार आहोत. म्हणून आपण हे गुडविल जे ह्या ठिकाणी क्रेडिट आहे ते डेबिट करतो. बघा, गुडविल अकाउंट डेबिट 16,000 टू ओल्ड पार्टनर दॅट इज टू अमलेंदूज कॅपिटल अकाउंट टू समीर्स कॅपिटल अकाउंट. हे आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट केले आणि आपण
प्रोफार्मा एंट्रीमध्ये लिहून घेतलेलं आहे. प्रोफार्मा एंट्रीमध्ये आपण म्हटलं होतं बघा, गुडविल रिटेन इन टू द बिझनेस, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स बट इन सॅक्रिफाईस रेशो. सॅक्रिफाईस रेशोमध्ये आपल्याला हे वाटायला लागणार आहेत. 16,000 हे त्यांना डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. म्हणून इथे नॅरेशन बघा, बिईंग गुडविल डिस्ट्रीब्युटेड इन सॅक्रिफाईस रेशो. सॅक्रिफाईस रेशोमध्ये आपल्याला काय करणार, हे डिस्ट्रीब्यूट करणार. तो कसा काढायचा तर आपण ऑलरेडी शिकलो आहे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. इथे आपण काढला आहे बघा, कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो. सॅक्रिफाईस रेशो काढताना काय हवं, सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. ओल्ड रेशो त्याने आपल्याला दिलेला आहे 3:2, न्यू रेशो अवेलेबल नाही, म्हणजे आपल्याला अगोदर काय काढायला लागेल, न्यू रेशो. म्हणून न्यू रेशो आपण काढला या ठिकाणी. बॅलन्स रेशो इंटू ओल्ड रेशो. बॅलन्स रेशो म्हणजे काय, 1मधनं आपण न्यू पार्टनरचा शेअर मायनस करतो, तो किती आहे, 1/4 आहे, मगाशी आपण वाचलं होतं. म्हणून 1 - 1/4 आणि ओल्ड रेशो आपला आहे 3:2, देअरफोर 3/5 2/5 असं आपण मेन्शन करून घेतलं. आता सॉल्व करूया. अमल इंदूसाठी बघूया न्यू रेशो काय बघा. त्याचा बॅलन्स रेशो किती आला, 4 पैकी 1 भाग त्याला मिळाला, मग राहिले किती भाग, 3, म्हणून 3/4. 3/4 बॅलन्स रेशो आपला किती आला, 3/4 किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 1 - 1 दॅट इज 3 3/4. 3/4 इंटू ओल्ड रेशो 3/4. अमल इंदूचा किती आहे बघा, बॅलन्स रेशो 3/4 इंटू ओल्ड रेशो 3/5. 3/5 आपण घेतला, मल्टिप्लाय 3 × 3 9, 4 × 5 20, 9/20. सेम ॲज टू समीर, बॅलन्स रेशो 3/4 इंटू ओल्ड रेशो 2/5 मल्टिप्लाय 3 × 2 6 and 4 × 5 20, 6/20. आणि परेशसाठी आपण काय म्हणाल तो 1/4. ठीक आहे, आपण मागे शिकलो आहे कसं, 20 आपण भाग केले, 20 पैकी 6 याला, 9 याला, म्हणजे 9 आणि 6 किती झाले, 15. 9 + 6 दॅट इज 15, म्हणजे 15 आउट ऑफ 20. हाऊ मेनी रिमेन्स, दॅट इज 5. देअरफोर 9:6:5. एकूण 20 भाग केले, 9 याला, 6 याला, मग राहिले किती, 5 याला. किंवा दुसरा वेळ आपण काय म्हणालो, ह्याला 1/4 हवेत, आपण 4पैकी 1, मग 20 पैकी किती, म्हणून आपण मल्टिप्लाय केले, 5ने ह्याला जर आपण गुणलं तर 20 येतील. ते सेम वर आपण करणार, 5ने गुणणार, म्हणून इंटू 5 केले आपण, आणि 5/20, देअरफोर रेशो 9:6:5 हा आपण काढून घेतला. आता न्यू रेशो सापडला. आता सॅक्रिफाईस रेशो काढूया. रेशो सूत्र काय आपलं, ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. अगोदर अमल इंदूसाठी करूया. त्याचा ओल्ड रेशो किती आहे बघा, 3/5 आणि न्यू रेशो आताच काढला आपण 9/20, देअरफोर 3/5 - 9/20. आणि समीरचा 2/5 - 6/20. ओल्ड रेशो आहे 2/5 न्यू रेशो 6/20. ठीक आहे, मायनस करूया. इथे सुद्धा छेद समान करून घ्या. 20 आहेत, आपण ह्याला सुद्धा 20 करू शकतो. कितीने गुणलं की 20 होऊ शकतात, 4ने, म्हणून मल्टिप्लाय बाय 4. म्हणून या ठिकाणी मी करून दाखवलं आहे. ह्याला 4ने आपण जर मल्टिप्लाय केले तर ह्याला सुद्धा आपण 4ने मल्टिप्लाय करायला पाहिजे, म्हणून इंटू 4 करून दाखवले. त्याच्यामुळे झाले किती, 4 × 3 दॅट इज 12. 12 डिवायडेड बाय 20 मायनस 9/20. आता आपले छेद समान झाले. आता आपण डायरेक्ट डिडक्शन करू शकतो, म्हणून 12 - 9 3/20. सेम ॲज टू समीर, छेद समान नाही आहेत म्हणून डायरेक्ट वजाबाकी करता येत नाही. छेद समान करून घेऊया. एक तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा किंवा छेद समान करून घ्या. म्हणून छेद समान करून घेतले. 20 होण्यासाठी मी 4 × 4 केले, 5 × 4 केले. सेम ॲज वर आपण केलं 2 × 4. त्याच्यामुळे 8/20 - 6/20. आता छेद समान झाले. 8 - 6 दॅट इज 2. म्हणजे तुमचा सॅक्रिफाईस रेशो काय असणार, 3:2. सेम राहिला आहे बघा, ओल्ड रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो सेम. मोस्ट ऑफ द टाईम युअर सॅक्रिफाईस रेशो रिमेन्स ॲज अ ओल्ड रेशो. ओल्ड रेशो सारखाच असतो, सेम राहतो, बदलत नाही. त्याच्यामुळे इथे सुद्धा आपला ओल्ड रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो सेम राहिला आहे. त्याच्यामुळे आपण हे गुडविल जे 16,000 आहे ते अर्थातच आपण 3:2 या रेशोमध्ये वाटणार आहोत. म्हटलं आपण सॅक्रिफाईस, पण ओल्ड आणि सॅक्रिफाईस आपला सेम आला 3:2, आणि त्याच्यामुळे आपण 3:2 रेशोमध्ये वाटून टाकले. गुडविल डिस्ट्रीब्युटेड इन सॅक्रिफाईस रेशो हे कंपल्सरी. कॅश जर आणली असेल तर लगेच कंपल्सरी एंट्री रिटेनची करायची. गुडविल रिटेन केला आता पुढे त्याने आपल्याला सांगितलं, हे सांगितलं नसतं तर आपण केलं नसतं. 50% अमाऊंट ऑफ गुडविल शाल बी विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. हे जे गुडविल आपल्याकडे होतं त्याचे 50% म्हणजे 16चे 50% किती येतात, 8. ते विड्रॉन केलं यांनी. आता विड्रॉन केले म्हटल्यानंतर बघा, आपण म्हटलं होतं विड्रॉन करणं म्हणजे पुन्हा घेऊन जाणं. गुडविल आपल्याकडे अवेलेबल होतं. गुडविल इथे काय केलं आहे आपण, क्रेडिट. इथे काय केलं, डेबिट. गुडविलला गुडविल कॅन्सल झालं. एंट्री काय राहिली तुमची बघा या ठिकाणी. जर कॅन्सल केलं तर कॅश अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट.
एंट्री आपली रिमेंड काय झाली या ठिकाणी, कॅश अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता हे गुडविल विथड्रॉन करता येतं म्हणजे रिव्हर्स एंट्री पास करा. देअरफॉर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. म्हणजे एंट्री आपण केली बघा, अमलेंदूज कॅपिटल अकाउंट डेबिट टू समीर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक. रिव्हर्स एंट्री पास केली, जे आपल्याकडे कॉन्स्टंट राहिली, रिमेंड राहिली. आता अमाऊंट 50% म्हणाल म्हणून आपण 50% घेतले आणि त्यांना त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये म्हणजे जो 3:2 आहे त्या रेशोमध्येच वाटून टाकलं. कोणतं, 8,000 कुठून आले, 16,000चे 50%च विड्रॉल केलेत त्यांनी. देअरफॉर आपण ह्याचे निम्मे केले. 8,000 ह्याचे निम्मे करा, 4,800 3,200 असं आपण काय केलं, बिंग 50% अमाऊंट ऑफ गुडविल विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स विड्रॉन केलं. ठीक आहे, इथे आपलं गुडविल सेक्शन संपलं. आता नेक्स्ट पेजवर काय बघूया आपण, he shall have to bring 20,000 as his capital for 1/4 shares in future profit. म्हणजे कॅपिटल तो घेऊन येतोय, म्हणजे कॅपिटलची एंट्री पास करायला पाहिजे. मग असे काय आणलं, गुडविल, म्हणून गुडविल कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल म्हणालो. आता काय आणतो तो कॅपिटल, म्हणून आपण एंट्री पास केली बघा, कॅश आणली म्हणून कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट. कोणी आणली, परेशने, म्हणून कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू परेश कॅपिटल अकाउंट. हाऊ मेनी, 20,000 त्याने कॉन्ट्रीब्यूट केले. देअरफॉर डेबिटेड 20,000, क्रेडिटेड 20,000. कॅश कम्स इन झाली म्हणून आपण त्याला डेबिट केलं आणि परेश इज द गिवर, क्रेडिटेड. देअरफॉर एंट्री कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू परेश कॅपिटल अकाउंट 20,000 बिंग कॅश ब्रॉट इन बाय परेश ॲज कॅपिटल. कॅश आणली आपल्याकडे परेशने कॅपिटल म्हणून. ठीक आहे, अशी आपली ही कॅपिटलची एंट्री झाली. आता नेक्स्ट बघूया आपण काय आहे, रिव्हॅल्युशन स्टेप आपली आहे. रिव्हॅल्युशनला बघूया काय काय रिव्हॅल्युशन झालं आहे ते आपण इथे प्लस मायनस करून ठेवलं आहे. जे प्लस आहे ते आपण अगोदर घेऊया, त्याची एंट्री. प्लस म्हणजे काय, लँड अँड बिल्डिंग इन्क्रीज झाली. लँड अँड बिल्डिंगचा बॅलन्स कोणता असतो, डेबिट. इन्क्रीज झालं म्हणजे याला डेबिटच करा. लँड अँड मशिनरी काय झाली, मायनस झाली म्हणजे कमी झाली, सो क्रेडिट. स्टॉक इन्क्रीज झाला, डेबिट. फर्निचर डिक्रीज झालं, क्रेडिट. डेटर्स तुमचे काय झाले, डिक्रीज झाले, क्रेडिट. म्हणून आपण अगोदर डेबिट घेऊया, जे प्लस आहे त्यांना एकत्र करूया, जे डेबिट आहेत. ठीक आहे, रिव्हॅल्युशन एंट्री पास करूया आपण. सेम डेट काय काय इन्क्रीज झालं, लँड अँड बिल्डिंग, म्हणून लँड अँड बिल्डिंग डेबिट आहे त्याला डेबिटच केलं. लँड अँड बिल्डिंग्स अकाउंट डेबिट. कितीने वाढली आपली, होती 50 झाली 60, म्हणजे कितीने इन्क्रीज झाली, 10,000. ॲप्रिसिएशन ऑफ लँड अँड बिल्डिंग, तुमच्या लँड अँड बिल्डिंगचं ॲप्रिसिएशन झालं, किंमत वाढली. कितीने वाढली, 10,000ने, म्हणून 10,000 या ठिकाणी आपण डेबिट केले. स्टॉक कितीने वाढला, स्टॉक होता आपल्याकडे किती, 16,000, आता किती झाला आहे, 20,000. कितीने वाढला, 4,000ने, इन्क्रीज बाय 4,000. देअरफॉर स्टॉक अकाउंट शुड बी डेबिटेड बाय 4,000. 4,000ने आपण डेबिट केलं. ठीक आहे, तर रिव्हॅल्युशनचा फायदा किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फायदा झाला. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला आपण ट्रान्सफर करू शकतो. इथे म्हणताना आपण म्हटलं रिव्हॅल्युशन ऑर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटला आपण ट्रान्सफर केले. किती रुपये, 14,000ने आपल्या ॲसेटच्या किमती वाढल्या. ठीक आहे, आता मायनसच्या एंट्री पास करूया. जे ॲसेट आहेत, जे डेबिट आहे, त्यांना काय करा, क्रेडिट. रिव्हॅल्युशन अकाउंटला डेबिट केलं आपण. रिव्हॅल्युशन अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी आपली किती आहे बघा, 16,000. आता होती किती आपल्याकडे, 20,000, म्हणजे कितीने कमी झाली, 4,000ने. म्हणून या ठिकाणी आपण टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट या ठिकाणी केलं 4,000. फर्निचर या ठिकाणी आपलं कमी झालं आहे 4,000ने. 8,000 होतं, 4,000 झालं, म्हणजे 4,000नेच कमी झालं, म्हणून आपण फर्निचरला सुद्धा क्रेडिट केलं टू फर्निचर अँड फिक्चर 4,000. आणि डेटर्सच्या किमती कमी झाल्या 5%ने. किंवा RDD आपली इन्क्रीज झाली, लायबिलिटी आहे ती, म्हणून आपण टू RDD लिहून ठेवली. कितीने, आपण ते काढणार 5%. कशावर, डेटर्स बघा आपल्याकडे किती आहे, डेटर्स आपल्याकडे आहे किती, 24,000. 24,000 इंटू 5/100 दॅट इज 1,200. 1,200 म्हणून आपण या ठिकाणी काय केलं बघा, RDD लिहून ठेवली 1,200. आणि ह्या तिघांची बेरीज म्हणजे आपलं लॉस या ठिकाणी किती झालं, 9,200ने. रिव्हॅल्युशन अकाउंटच्या डेबिटला 9,200 आपण टाकले आणि ह्या ॲसेटच्या किमती कमी झाल्या. बिंग डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेटच्या किमती कमी झाल्या. अँड RDD इन्क्रीज, RDD वाढली 1,200. इथे आपण काय म्हणालो, बिंग इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेटच्या किमतीमध्ये वाढ झाल्या 10,000 14,000ने. ठीक आहे, असं आपलं रिव्हॅल्युशनच्या 2 एंट्र्या झाल्या. ॲसेट वाढला, इथे ॲसेट कमी झाला. अशा प्रकारे आपण 2 एंट्र्या. लायबिलिटीबद्दल काय म्हटलं नाही त्यांनी, म्हणून आपण इथे एंट्र्या आपल्या इथल्या संपल्या. आता ॲट लास्ट क्लोज करा.
ह्या रिव्हॅल्युशनच्या म्हणजे ह्या किमती कमी जास्त झाल्या, ह्याच्यामधनं काय फायदा झाला का तोटा झाला, दॅट इज प्रॉफिट ऑन लॉस शोधायला लागेल. आता ही क्लोजिंगची एंट्री आपल्याला करायची आहे म्हणून ती अमाऊंट पाहिजे, म्हणून आपण इथे तोंडी पण काढू शकता तुम्ही. क्रेडिट 14,000, डेबिट 9,200, दोघांचा डिफरन्स 4,800, किंवा डायरेक्ट आपण वर्किंग नोट करू शकतो. वर्किंग नोट केली बघा आपण. वर्किंग नोट कोणती? रिव्हॅल्युशन अकाउंट तयार करा. रिव्हॅल्युशन अकाउंट तयार करून आपण त्याचा बॅलन्स काढू शकतो. पहिली एंट्री बघा, लँड अँड बिल्डिंग स्टॉक अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युशन अकाउंट. रिव्हॅल्युशन अकाउंटला क्रेडिट केलं म्हणून क्रेडिट साईडला बाय लँड अँड बिल्डिंग 10,000, बाय स्टॉक 4,000. सेकंड एंट्रीमध्ये रिव्हॅल्युशन अकाउंटला डेबिट केलं म्हणून डेबिट साईडला काय टू प्लांट अँड मशिनरी 4,000, टू फर्निचर 4,000, टू RDD 1,200. ठीक आहे. आता क्लोज करूया. लेट्स क्लोज केलं तर बघा हे जास्त दिसत आहेत 14,000, म्हणून आपण दोन्ही बाजूला 14,000 लिहून ठेवले. 14,000मधनं हे वजा गेले 9,200, राहिले किती? 4,800. ॲसेटच्या किमती वाढल्या 14,000 आणि लॉस आपल्या 9,200 झालं. म्हणजे आपला फायदा झाला या ठिकाणी. तो कोणाचा असणार आहे? ओल्ड पार्टनर्सचा. हे प्रॉफिट झालं. ह्याला काय म्हणणार आपण? रिव्हॅल्युशन प्रॉफिट. रिव्हॅल्युशनचा क्रेडिट बॅलन्स आहे त्याच्यामुळे आपलं प्रॉफिट झालं या ठिकाणी. रिव्हॅल्युशन प्रॉफिट जे आपण देणार कोणाला? पार्टनर्स कॅपिटल. कोणते पार्टनर्स? तर ओल्ड पार्टनर्स. म्हणून आपण लिहिताना टू पार्टनर्स कॅपिटल अमलेंदूज समीर. पुन्हा एकदा ओल्ड रेशोमध्ये वाटले आपण. 4,800 गुणिले 3/5 आणि 2/5 असं आपण करून त्यांचा कॅपिटल वाटलं. आता एंट्री तयार झाली. लास्ट रिव्हॅल्युशन अकाउंटच्या डेबिटला बॅलन्स आला. रिव्हॅल्युशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल. लास्ट एंट्री आपल्या या ठिकाणी काय झाली बघा. रिव्हॅल्युशन अकाउंट कितीचं प्रॉफिट झालं? 4,800. कोणाला देतो आपण? टू अमलेंदूज कॅपिटल 3/5 2,880 ओल्ड रेशोमध्ये आपण वाटलं. आणि टू समीर्स कॅपिटल 1,920 दॅट इज 2/5 आपण त्याला दिलेत. बिंग रिव्हॅल्युशन प्रॉफिट डिस्ट्रीब्युटेड अमंग द ओल्ड पार्टनर्स. अशा प्रकारे आपण हे डिस्ट्रीब्यूट केलं प्रॉफिट. ठीक आहे. इथे आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. एंट्री आपण या ठिकाणी रेकॉर्ड केल्यात. एंट्री नंबर फर्स्ट रिझर्व ट्रान्सफर केले. नंतर गुडविलच्या आपण 3 एंट्र्या पास केल्या. गुडविल कॉन्ट्रीब्यूट केलं, रिटेंड केलं, विथड्रॉन केलं. नेक्स्ट कॅपिटल आपल्याकडे आलं, त्याची एंट्री पास केलेली आहे. त्याच्यानंतर आपण केली रिव्हॅल्युशनच्या एंट्र्या 2 केल्या लँड अँड बिल्डिंग्स संदर्भात. ह्या रिव्हॅल्युशनच्या एंट्र्या आपण 2 रेकॉर्ड केल्या आणि नंतर क्लोजिंगच्या एंट्र्या पास केल्या रिव्हॅल्युशन प्रॉफिट म्हणून. ठीक आहे. अशा प्रकारे प्रॉब्लेम आपल्या ठिकाणी संपला. थँक्यू फ्रेंड्स. बाय.